कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गावकऱ्यांकडून निरोप देताना मठातील कर्मचारी आणि गावकरी भारावले। कोल्हापुरात महादेवी हत्तीणीला नेताना गोंधळ, हत्तीणीला नेऊ नये म्हणून काही लोकांची पोलिसांसोबत हुज्जत, काही समाजकंटकांनी पोलीस उपअधीक्षकांची गाडी फोडली। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात तणाव, हत्तीणीला घेऊन जाणाऱ्या वनताराच्या गाडीचे तोडफोड। कोल्हापूरच्या नांदणी इथल्या महादेवी हत्तीणीला अखेर वनतारामध्ये नेलं। जमावानं केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या 6 ते 7 वाहनांचं नुकसान, पोलिसही जखमी, काही समाजकंटकांना ताब्यात घेतलं। निरुभाई पेट्रोल पंपावर काम करायचे तेव्हापासून हत्तीणी नांदणी मठात आहे। पैसा संपत्ती पुढे आता न्याय कुणाकडे मागायचा? कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीणीवरून राजू शेट्टींचं ट्विट। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असतानाच श्रीनगरजवळ भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव, पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी मुसा सुलेमानीसह 3 अतिरेक्यांचा खात्मा, सूत्रांची माहिती। पाकिस्तानी आर्मीचा माजी पॅरा कमांडो हाशिम मुसा ठार, आयएसआयच्या सांगण्यावर करत होता लष्कर-ए-तोयबासाठी काम, 20 लाखांचं बक्षीस असलेल्या अतिरेक्याला कंठस्नान। काश्मीर खोऱ्यात ऑपरेशन महादेव, आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराकडून खोऱ्यात दहशतवादी हालचालींवर लक्ष ठेवून कारवाई, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानातून आले होते, याचा पुरावा काय? पाकिस्तानशी संघर्षादरम्यान झालेलं नुकसान का लपवलं? न्यूज पोर्टलच्या मुलाखतीत पी चिदंबरम यांच्याकडून प्रश्न उपस्थित। हल्ला करणाऱ्यांना भारत कुठे पोहोचवेल हे आज स्पष्ट झालं। ऑपरेशन महादेवबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया, अधिकृत घोषणा होईल तेव्हा नक्की बोलणार, फडणवीसांचं वक्तव्य। भारतीय सैन्य दलाची कौतुकास्पद कामगिरी, ऑपरेशन महादेववर शिंदेंची प्रतिक्रिया, पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्य दलाचंही अभिनंदन। 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर, परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली की पेन हे विचारू नका, राजनाथ सिंहांचा विरोधकांना टोला। भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं असं डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंत 26 वेळा म्हणाले। पंतप्रधान मोदी यावर गप्प का? कोणासमोर आत्मसमर्पण केलं? काँग्रेसच्या गौरव गोगोई यांचा पंतप्रधान मोदींना सवाल। ऑपरेशन सिंदूर नाव देणं हा भावनांची खेळ, पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच वेळ होती। युद्ध थांबवताना पाकिस्तानसमोर अटी का ठेवल्या नाहीत? अरविंद सावंत यांचा केंद्राला सवाल। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर खूप आनंद झाला, खूप रडले, दहशतवाद्यांचा चेहरा 3 महिने सतत डोळ्यासमोर येत होता। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या पत्नीची भावना। काही ठिकाणी असंवेदनशील वक्तव्य, काही मंत्र्यांच्या चुकाही मान्य, तक्रार करणारे कोण त्यांचं वागणंही लोक पाहतायत। वर्ध्यातील बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। कृषी मंत्री कोकाटेंबद्दलचा निर्णय तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कोकाटेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचं पत्रकारांना उलट उत्तर। डान्सबार प्रकरणात आरोप झालेल्या योगेश कदम यांची शिंदेंकडून पाठराखण, चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी, खेडमधील मेळाव्यात शिंदेंचा योगेश कदमांना शब्द। प्रत्येक अनैतिक गोष्टींच्या मागे एकनाथ शिंदे, राऊतांची टीका, आईच्या नावे बार नव्हे शाळा उघडायच्या असतात, अंधाऱ्यांचा कदमांवर निशाणा। गृहमंत्रालयाकडे ठाण्यातील 15 डान्सबारची नावं आणि पुरावे दिले, ठाण्यात जे सुरू त्यावर शिंदेंचं काय म्हणणं आहे? दमानी यांचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची घेतली भेट, योगेश कदम, गिरीश महाजन, नितेश राणे, शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी, भेटीनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांची माहिती। योगेश कदमांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न, महायुतीतील 3ही नेते त्यांच्या मंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। पालिका निवडणुका शक्यतो महायुतीत लढायच्या, काही ठिकाणी युतीत निवडणुका न झाल्यास मित्रपक्षांवर टीका करणं टाळा, मुख्यमंत्री फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन। पक्षीय भांडणांमुळे अनेक पक्ष खड्ड्यात गेलेत, कुणी पक्षाला खड्ड्यात घालेल तर पक्ष त्याला खड्ड्यात घालणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांना दम। प्रांजल खेवलकरांच्या वकिलांकडून पुणे पोलीस आयुक्त ससून रुग्णालयाला पत्र, पोलिसांनी टाकलेला छापा, ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेतानाचा फुटेज देण्याची मागणी। ससूनचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही, अहवाल थेट कोर्टात सादर केला जाणार असं आम्हाला सांगितलं, रोहिणी खडसेंचं ट्विट।
खराडी पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांकडे सादर. खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनी मद्यसेवन केल्याचा अहवाल सूत्रांची माहिती. जावई दोषी असल्यास समर्थन नाही, मात्र माझा जावई कधी ड्रग्ज घेत नाही. पुणे पोलिसांची कारवाई संशयास्पद. एकनाथ खडसेंकडून संशय व्यक्त. रेव पार्टी करत असेल तर हा मोठा गुन्हा. यंत्रणा राजकीय सूडभावनेतून कारवाई करत नाही. भाजपच्या प्रवीण दरेकर यांचं विरोधकांना उत्तर. पुण्यातील पार्टीशी खेवलकरांचा संबंध नाही, त्यांना त्या ठिकाणी बोलावलं गेलं होतं. खेवलकरांचा ट्रॅप केलाय. हॅकर मनीष भंगाळेचा खळबळजनक दावा. कराडीतील पार्टीवरील कारवाई संशयास्पद. 4 दिवस वॉच ठेवून खडसेंच्या जावेवर कारवाई. संजय राऊतांचा आरोप. एकनाथ खडसेंनी वकील असीम सरोदेंची भेट घेतली. खडसेंनी सरोदेंकडून कायदेशीर सल्ला घेतल्याची माहिती. खराडी पार्टी प्रकरणात खडसेंच्या जावेला पोलिसांकडून अटक. पुणे पार्टी संदर्भात खडसेंना कायदेशीर सल्ला दिला. या प्रकरणामागे गिरीश महाजन असल्याचा खडसेंकडून दावा. असीम सरोदेंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार. मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांमध्ये महायुती एकत्र लढणार. मतांचं विभाजन होणार नाही याची महायुती काळजी घेणार. सूत्रांची माहिती. मराठी भाषा ही महाराष्ट्रात अनिवार्यच. आधी स्वतः हिंदी आणि इंग्रजीला अनिवार्य करायचं, नंतर पलटी मारायची. हे पब्लिक है, सब जानती है. फडणवीसांची ठाकरेंवर टीका. राज्यातील 45 खासदार गप्प, पण तुम्ही आवाज उठवला. राज ठाकरेंचं काँग्रेसच्या खासदारांना अभिनंदनपर पत्र. महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना संसदेत घेराव घालून विचारला होता जाब. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून डिनर डिप्लोमसी. आमदार आणि प्रमुख नेते आज उपस्थित राहणार. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बांद्र्यातील ताजलँड्स हॉटेलमध्ये नेते एकत्र येणार. कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश पुढे ढकलला. 1 तारखेनंतर भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती. तर काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांचा आज भाजप प्रवेश. तटकरेंच्या मनात भाजप असल्यानं ते भाजपच्या जवळ. तटकरे भाजपमध्ये जाऊ शकतात. रोहित पवारांचा दावा. तर आम्ही आधीपासूनच आमच्याच पक्षात, दादांच्या राष्ट्रवादीला टोला. जेव्हा एकत्र मंचावर जायचं तेव्हा आम्ही नक्की येऊ. अमित ठाकरेंसोबत एकत्र मंचावर येण्यावरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. महायुती मजबूत. कुणीही एकत्र आलं तरी फरक पडत नाही. अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानं वाचण्यासाठी शेवटची धडपड. जयकुमार गोरे यांची ठाकरे बंधूंवर टीका. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तरीही आम्हीच पुढे राहणार. विधानसभेला 80 पैकी 60 जागा आणू शकतो. ही जादू फक्त शिंदेच करू शकतात. राजन साळवींची प्रतिक्रिया. महिला बुद्धिबळ विश्वचषकात महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुखची बाजी. नागपूरची कन्या विश्वविजेती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन. बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुख मुलींसाठी प्रेरणा. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनकडून 11 लाखांच्या बक्षिसाची घोषणा. परिणय फुकेंची माहिती. सरपंच बापू आंधळेचा खून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच झाला. वाल्मिक प्यादा, त्याच्या पाठीमागे धनंजय मुंडेंची ताकद. शिवराज बांगर यांचा दावा. कल्याणमध्ये कोचिंग क्लासच्या संचालकाला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण. यूपीएससी एमपीएससी परीक्षा प्रशिक्षणाच्या नावाखाली लूट सुरू असल्याचा आरोप. सिद्धार्थ सिंग चांडेलकडून विद्यार्थ्यांच्या फसवणुकीचा आरोप. मुंबईतील धारावीत महिलेवर गोळीबार. सर्वर बानू शेख जखमी. महिलेचं नाव. शाहूनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. जय जवान गोविंदा पथकाची प्रो गोविंदा स्पर्धेतील संधी हुकली. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सलामी दिल्यानं जय जवान गोविंदा पथकाची संधी हुकल्याची चर्चा. आम्हाला तांत्रिक कारणामुळे प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होता आलं नाही. स्पर्धेतील संधी हुकल्यानंतर जय जवान गोविंदा पथकाचे कोच संदीप ढवळे यांची प्रतिक्रिया. सांगलीच्या शिराळकरांना आता नागपंचमी साजरी करताना जिवंत नागांचं दर्शन होणार. 21 शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी. शिराळकरांकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत. बिहारमधील मतदार यादी विशेष फेर तपासणी प्रकरण. आधार आणि मतदार ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरा. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश. पुणे पालिकेतील 8,000 कंत्राटी कामगार कायम होणार. कामगार संघटना आणि मुंबई पालिकेत करार. स्वच्छता कामगारांनी केलेल्या सर्व मागण्याही मान्य. मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींना नोटीस प्रकरणी म्हाडा अधिकाऱ्यांनी बजावलेल्या 935 नोटीस बेकायदा. सुप्रीम कोर्टानं खडसावल्या. म्हाडा उपाध्यक्षांच्या निर्णयाच्या चौकशीचे आदेश.
मुंबई गोवा महामार्गावर रात्री एलपीजी गॅसच्या टँकरला अपघात. हातखंबा इथल्या पुलावरून टँकर कोसळल्यानं गळती. महामार्गावरील वाहतूक ठप्प. मातोश्रीचं राजकारण जवळून पाहिलंय. मातोश्रीचं आणि तटकरेंचं साटलोटं आहे अशी शिंदेचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या कमळावर भाजपचा महापौर निवडून आणायचाय. भाजपच्या कार्यकर्त्यांना एकजूट होऊन काम करावं लागेल. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं सोलापुरात आवाहन. आतापर्यंत 42 कोटी जन्म दाखले रद्द. वाशिम जिल्ह्यात 50% दाखले जमा. 50% दाखले 10 दिवसात परत घेतले जाणार. भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. जयंत पाटील शशिकांत शिंदेंकडून हर्षल पाटीलच्या कुटुंबियांची भेट. जलजीवन मिशन योजनेच्या थकीत बिलामुळेच कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यात लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक यांच्या कुटुंबियांची घेतली भेट. दीपक टिळक यांचं निधन झाल्यानं शिंदेंनी टिळक कुटुंबियांचं सांत्वन केलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दौंडमध्ये मोठा धक्का. माजी आमदार रमेश थोरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. 1 ऑगस्टला अजित पवारांच्या उपस्थितीत दौंडच्या वरवणमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार. रवींद्र चव्हाणांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची घेतली सदिच्छा भेट. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच चव्हाण मोदींच्या भेटीला. ही भेट प्रेरणादायी असल्याचं रवींद्र चव्हाणांचं ट्विट. भारतीय सैन्यानं ऑपरेशन महादेव राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानं सैन्याचे आभार. आतंकवाद्यांना धडा शिकवण्याची ताकद आमच्या नेतृत्वात. या ऑपरेशनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार. भाजप आमदार अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषण. जरांगे पाटलांची 1000 लोकांची टीम 150 गाड्यांमधून मुंबईतील आझाद मैदानात दाखल. उपोषणाची पाहणी करून केलं मार्गदर्शन. महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या पाठीत खंजीर खुपसला. भंडारा जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवार पाडल्याचा आरोप. शिंदे गटाची भाजपवर नाव न घेता टीका. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा. आता सरकारी ॲपवर आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करण्यात येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीच राज्य सरकारचा उपक्रम.